बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने 1 एप्रिलपासून आजपर्यंत 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून एका शेतकऱ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू नोंदला। जखमींना रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत आणि तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणीशी संबंधित विषबाधेच्या घटनांमध्ये तीव्र वाढ आढळून आली आहे। स्थानिक आरोग्य व रुग्णालयीन सूत्रांनुसार 1 एप्रिल ते आजपर्यंत विविध भागात एकूण 39 शेतकऱ्यांच्या विषबाधेच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत। या सर्वांना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन आवश्यक तपासणीनंतर काहींना रुग्णालयातून परतवण्यात आले, तर काहींना पुढील उपचारांसाठी जपली निगा ठेवण्यात येत आहे। याच काळात लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याला फवारणी करताना सापदंश केल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये ताण आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी सांगितले की प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत कृषी विभाग आणि आरोग्य यंत्रणा एकत्रितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत। त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे। प्रशासकीय तपास सुरू असून घटनांचे कारण आणि पद्धतशीर तयारी तपासल्या जातील। स्थानिक आरोग्य संस्था व कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व समर्थन देण्यासाठी उपलब्ध आहेत। स्थानिक नागरिकांनी आणि संबंधित संघटनांनी शांती राखण्याचे व अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील अधिकृत अपडेट्स तपासानंतर जारी केल्या जातील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून साधारणतः 39 शेतकऱ्यांना सौम्य प्रकारची विषबाधा कीटकनाशक फवारणी करताना झाल्याचा अहवाल आपल्याकडे आहे। या सर्व रुग्णांवर किंवा शेतकऱ्यांवर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार करून ते सर्वांची प्रकृती जी आहे ती चांगली आहे। जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणीमुळे दगावल्याची एकही बातमी आपल्याकडे नाही, परंतु काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील एक शेतकरी कीटकनाशक फवारणी करतेवेळी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची जी घटना आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। शेतकरी बांधवांनी विशेष करून सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्यावेळी गुडघ्यापर्यंतचे जे गमबूट आहेत ते वापरणं आवश्यक आहे। हातामध्ये ग्लोव्ज वापरणं आवश्यक आहे। त्याचबरोबर फवारणी करताना हातामध्ये एखादी काडी किंवा एखादी लाकूड घेऊन त्याच्या आधारे थोडंसं चाचपणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून असं काही सर्पदंशाच्या आणि त्याच्यामुळे जीवितहानीच्या घटना घडणार नाही। त्याच वेळेबरोबर जी काही औषध फवारणी करतो त्यावेळी मास्क, त्याच्यानंतर डोक्यावर कॅप असेल आणि औषध फवारणी करतेवेळी जे काही तंबाखू असेल किंवा पाणी असेल हे हाताची चांगल्या प्रकारे स्वच्छता केल्यानंतर किंवा चांगल्या साबणाने हात धुतल्यानंतरच ते वापरणं किंवा पाणी पिणं योग्य आहे।